ब्रजभूमीच्या पावन रजेत ज्या संतांनी भक्तीचा प्रकाश पसरवला त्यांपैकी एक तेजस्वी दीप म्हणजे श्री सनातन गोस्वामी। आज आपण त्यांच्या अद्भुत जीवनकथेचा आरंभ करत आहोत। श्री सनातन गोस्वामी हे श्री रूप गोस्वामींचे थोरले बंधू होते। विद्वत्ता, बुद्धिमत्ता आणि प्रशासन कौशल्य यांचा अद्भुत संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात होता। बंगालच्या राजदरबारात ते अत्यंत मोठ्या पदावर होते। संपूर्ण राज्य व्यवस्था त्यांच्या हातात होती। संपत्ती, मान सन्मान, अधिकार सर्व काही त्यांच्या भोवती होते। पण त्यांच्या हृदयात शांती नव्हती। ते सतत विचार करत, हे वैभव क्षणिक आहे, खरा आनंद कुठे आहे? आणि तेव्हाच त्यांच्या जीवनात प्रवेश झाला श्री चैतन्य महाप्रभूंचा। महाप्रभूंचे दर्शन होताच त्यांचे हृदय भक्तीने भरून आले। त्यांना जाणवले हेच खरे सत्य आहे। त्यांनी श्रीरूप गोस्वामींसह संसार त्यागाचा निश्चय केला। पण राजदरबारातून सुटका सहज नव्हती। राजाने त्यांना कारावासात टाकले। अंधाऱ्या कोठडीत बसून श्री सनातन गोस्वामी दिवस रात्र हरिनाम जपत राहिले। त्यांनी भगवंताला साकडे घातले, हे प्रभू, मला तुझ्या सेवेसाठी मुक्त कर। आणि घडला चमत्कार। कारागृहातील रक्षकाचे हृदय बदलले। थोड्या पैशात आणि भगवंताच्या कृपेने श्री सनातन गोस्वामी मुक्त झाले। ते नंगे पाय जंगलातून नदी ओलांडत महाप्रभूंकडे धावत गेले। महाप्रभूंच्या दर्शनाने श्री सनातन गोस्वामींचे जीवन पूर्ण बदलले। त्यांनी आपले उरलेले आयुष्य केवळ भगवंताच्या सेवेसाठी अर्पण केले। महाप्रभूंनी त्यांना ब्रजभूमीत जाण्याची आज्ञा दिली। वृंदावनात पोहोचल्यावर त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली। अल्प आहार, निरंतर नामस्मरण आणि भगवंतावर अखंड विश्वास। ते जुने मंदिर शोधू लागले। लुप्त झालेल्या लीलास्थानांचा शोध घेतला। ब्रजभूमी पुन्हा भक्तीने उजळू लागली। एकदा श्री सनातन गोस्वामी अत्यंत दीन अवस्थेत महाप्रभूंकडे गेले। त्यांच्या अंगावर जखमा होत्या, देह थकलेला होता। ते म्हणाले, प्रभू, मी इतका अपवित्र आहे की तुमच्या जवळ बसण्यासही योग्य नाही। महाप्रभूंनी त्यांना प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाले, तू माझा आहेस। भक्तीनेच मनुष्य पवित्र होतो। ही घटना श्री सनातन गोस्वामींच्या जीवनातील महान कृपेचे प्रतीक ठरली। ते पुढे महान आचार्य झाले। त्यांनी अनेक भक्तिग्रंथ लिहिले, ज्यात भक्तीचा मार्ग सोप्या भाषेत मांडला। त्यांचे जीवन म्हणजे त्याग, सेवा आणि प्रेमाचा आदर्श होता। कालांतराने त्यांचे शरीर दुर्बल झाले। एक दिवस हरिनाम जपत ते प्रभूंच्या चरणी विलीन झाले। पण त्यांची भक्ती आजही जिवंत आहे। श्री सनातन गोस्वामी आपल्याला शिकवतात, संसार सोडणे म्हणजे पळून जाणे नाही, तर भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवणे आहे। कठीण परिस्थितीतही नामस्मरण सोडू नये, कारण जिथे विश्वास आहे तिथे भगवंत स्वतः मार्ग उघडतात। आपण ऐकत होतात भक्तिरस दर्शनची भक्तिकथा मालिका। पुढील भागात श्री रघुनाथ दास गोस्वामी यांची अद्भुत वैराग्य कथा। जय श्री राधे कृष्ण।